परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। परळी विधानसभा मतदारसंघात बँक कॉलनी परिसरामध्ये मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत गेलेल्या माधव जाधव यांना कैलास फड आणि त्यांच्या मुलासह इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली होती। या प्रकरणात आता परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या अंगरक्षकाच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात आता आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। उदय, काय नेमकं या सगळ्या प्रकरणात घडू शकतं? पोलिसांकडून आता पुढची कारवाई नेमकी काय होऊ शकते? नक्कीच आपण जर पाहिलं तर परळी विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला होता। ज्यावेळी मतदान प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस या ठिकाणचे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत राजेसाहेब देशमुख, त्यांच्यासोबत ॲडव्होकेट माधव जाधव देखील हे बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेरच ही मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीचा व्हिडिओ देखील त्यावेळी प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता। आता या प्रकरणात माधव जाधव यांनी देखील पोस्टाने फिर्याद दिली होती, परंतु जे राजेसाहेब देशमुख यांचे अंगरक्षक आहेत त्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये अंगरक्षकाला रोखण्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे, तसेच माधव जाधव यांच्या मारहाणीची देखील तक्रार आहे। आता या दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस आता या प्रकरणात तपास करत आहेत। लवकरच यातील आरोपींना देखील अटक करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नाचन यांनी दिली असून आता यानंतर पुन्हा एकदा परळी मतदारसंघातील या मारहाणीचा जी व्हिडिओ होता तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय। जी, धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।